जावई बापू, काल आईकडे गेले होते, चांगलं भेटले की नाही? असं गळ्यात बिळ्यात पडायचं ना थोडं आईच्या. भेटले का? ओके, बरं. या थोडंसं सावलीत बसा, तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. हां, खूपच महत्त्वाचं आहे. मी काय म्हणते जावई बापू, तुम्ही आमच्याकडं घर जावई आहे बरोबर. तर तुम्हाला आम्ही सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, परत 4-5 वाजता तुम्हाला चाय बिस्किट पण देतो, परत संध्याकाळी जेवण, असं 4 वेळा तुम्ही खाता आमच्या घरी. मग माझी मुलगी तुमच्या घरी 2 दिवस गेली. तर तिने सकाळी नाश्ता बनवला, सासूला दिला. सासू नाश्ता करत नाही ना, म्हणजे तुमची आई नाश्ता करत नाही ना. ओके, तुम्हाला नाश्ता दिला. मग माझ्या दीदीने पण नाश्ता केला. तर मला काय म्हणायचं आहे, तुम्ही जर आमच्या घरी 4-4 वेळा जेवण करता, वेळेवर नाश्ता करता, तर सकाळी सकाळी माझ्या पोरींनी पण नाश्ता केला तुमच्या घरी. 2च दिवस तर गेली होती, नाही तर कायमस्वरूपी तुम्ही आमच्याच घरी आहात आणि आमची मुलगी आमच्याकडंच आहे. तर नाश्त्याची पद्धत आहे ना आमच्या इथे. मग तिने नाश्ता केला तर तुमच्या आईला एवढी भणभण करायची काय गरज होती? तर मला तुम्हाला बघा ती शेजारी कशी ऐकते. शेजाऱ्यांना एवढंच काम आहे असं ढुक्कू ढुक्कू ऐकायचं. हां, तर मी काय म्हणत होती जावई बापू, तर तुम्ही तेवढं तुमच्या आईला ना समजून सांगा की नाश्ता करण्यावरून भनभन अजिबात माझ्या मुलीमागे करू नका. 2 दिवस जातात ना तुम्ही आईला भेटायला, तर 2 दिवस तुमच्या घरी जाऊन नाश्ता केला सकाळी, तर काय त्रास आहे तुमच्या आईला? आता तुमची आई नाश्ता करत नाही म्हणून माझ्या मुलींनी पण नाश्ता करायचा नाही, तर ही कुठली पद्धत झाली? तर तेवढं तुमच्या आईला तुम्ही जरा समजून सांगा, कारण मला काही ते पटत नाही बरं का. मी जर त्यांच्या मुलाला 4 टाईम चांगलं खाऊ घालते, नाश्ता, पाणी, चाय, बिस्किट सगळं देते मी वेळेवर. मग माझी मुलगी 2च दिवस गेली ना तुमच्या घरी, तर 2 दिवस सकाळी नाश्ता केला, त्याच्यावरून तुमच्या आई तिला काय काय बोलते. सकाळी सकाळी भूक लागते, सकाळी सकाळी खाते. मग सकाळी सकाळी नाही खायचं तर काय दुपारी खायचं? अहो, दुपारी तुम्ही दुनियाभरचं जेवण नासलं काय फायदा आहे? सकाळी माणसाला भूक लागते उठल्यावर. सकाळी उठलं, नाश्ता केला का दणदणं माणूस काम करतं. उपाशी पोटी काम होतं का कधी कोणाला? आता तुम्हाला माझ्या बोलायचं राग नका येऊ देऊ. ए बाई, तू काय ऐकतीये? आमचा घरगुती विषय चाललाय ना, जा ना तू तुझं घरी बघ ना. उठले सुटले काय येतं कान लावले. तेवढं काम करा जावई बापू. तुमच्या आईला सांगा की काय एवढा मोठा विषय नाही आहे, तुमच्या भाषेमध्ये सांगून द्या, कारण मला काही ते पटणार नाही. माझ्या मुलीला नाश्ता करण्यावरून भणभण केलेली मला जमणार नाही. असं पण मला कोण चांगलं बोलतंय? मुलीची आई कोणते चांगले असतात? चांगले पण असले ना तरी ती मुलगीची आई वाईटच असते. आणि जेवढी आई समजूतदार असली ना, जेवढं समजून घेणारी असली ना, तेवढं तिला नावं ठेवतात. मला तर काही फरकच पडत नाही. फक्त तुम्ही तेवढं छोटं काम करून द्या जावई बापू. मी जर तुमचा नाश्ता बंद केला सकाळचा, आवडेल का तुम्हाला? लगेच तुम्ही सांगणार साऱ्या गावामध्ये, सासूबाई नाश्ता विचारत नाही, सासूबाई नाश्ता विचारत नाही. मग तसं माझी मुलीचं पण आहे, तिला पण सकाळी सकाळी भूक लागते. उठलं का माणसाला भूक लागते. आणि बाई माणसाला कसं आहे, सकाळी उठलं का कामं असतात, तर उपाशीपोटी कामं नाही होत. हां, काय नाही, एवढंच बोलायचं होतं. तेवढं तुमच्या आईला जरा समजून द्या तुम्ही. उगाच मला जास्त बोलायला काय आवडत नाही आणि त्यांना मी जाऊन बोलू एवढं काही मला महत्त्वाचं वाटत नाही आहे. तर तुम्ही ते काम करू शकता, तर तुम्हीच त्यांना समजून सांगा की पुढच्या वेळेस माझी मुलगी आली ना, तर अशी भणभण मला काय माझ्या कानावर आली नाही पाहिजे. काय नाही, मग जावा, घेते मी आता माझं काम आवरायला. तुम्ही या फिरून गावामध्ये, तुम्हाला तेवढंच काम आहे ना इथं, खाने का और फिरने का, और तुम्हारी मम्मी हमारी लड़की को टोमना देने का.